मुळ्याचा पराठा बनवण्यासाठी सुरुवातीला मुळे स्वच्छ धुवून साल काढून किसून घ्यायचे आहेत. त्यानंतर सुरुवातीलाच थोडं जास्त मीठ घालायचं आहे. थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर एका स्वच्छ कपड्यामध्ये घेऊन पूर्ण पाणी हाताने काढून घ्यायचं आहे. शक्य होईल तितकं पूर्ण पाणी काढून घ्या. त्यानंतर आपण कणिक मळायची आहे. त्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये थोडं बेसन आणि मुळ्याचं पाणी घालून ही कणिक भिजवून घ्या. आवडत असेल तर मुळ्याचं पाणी वापरा. त्यानंतर तयार झालेल्या मुळ्याच्या किसामध्ये मसाले आणि कोथिंबीर घालायचे आहे. मीठ घालायचं नाही. सुरुवातीला मीठ जास्त घातलेलं असल्यामुळे मीठ घालण्याची गरज नाही. असेल तर थोडीशी बारीक शेव घालून व्यवस्थित असं सारण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. मीडियम साईजचा गोळा घेऊन छोटी चपाती लाटायची आहे. सारण ठेवून गोळा व्यवस्थित मोदकाप्रमाणे बंद करून कोरडं पीठ लावून हा पराठा हलक्या हाताने व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे. त्यानंतर तव्यावरती घालून दोन्ही साईडने हा पराठा व्यवस्थित असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. पराठा सिरीजमधला हा दुसरा पराठा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.